Hello sir, my name is Akshay Sunil Sonone. Today I am present to you economics of solar power plant and feasibility. Objective of the work: to design and component selection for solar photovoltaic power plant with net metering. The observation table: data, months, consumption in unit. सर म्हणजे आमचं जे 12 मंथचं कन्झप्शन आहे ते टोटल 1049 युनिट्स एवढं आहे. तर ॲव्हरेज मंथली कन्झप्शन टोटल डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 104.9 युनिट पर मंथ इतकं पडतं. तर आपण 10नेच का डिवाईड केलं तर 100% इफिशियन्सी येण्यासाठी 10ने डिवाईड केलं. डेली इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन इज इक्वल टू ॲव्हरेज मंथली कन्झप्शन डिवाइड बाय 30. सो डेली इलेक्ट्रिसिटी कन्झप्शन 3.49 किलोवॅट आवर पर डे एवढं आहे. ॲव्हरेज इलेक्ट्रिसिटी जनरेशन डेली इलेक्ट्रिसिटी कन्झप्शन डिवायडेड बाय 0.8. 0.8 हा ट्रान्समिशन लॉसेस कन्सिडर केला जातो. सो ॲव्हरेज इलेक्ट्रिसिटी जनरेशन इज 4.36. Maximum generation in one day 1 kilowatt is equal to 4 kilowatt hour per day. सर म्हणजे आपल्याला जेवढं किलोवॅट रिक्वायर्ड लागणार आहे ते आहे 1.09 किलोवॅट. इन फ्युचर वी विल टेक द 500 watt solar panel and implement and we can get benefits. Panel capacity requirement 1.09 kilowatt. नंबर ऑफ पॅनल्स रिक्वायरमेंट 2 पॅनल. सर म्हणजे आम्हाला जर फ्युचरमध्ये जर सोलर पॉवर प्लांट इन्स्टॉल करायचा असेल तर आम्हाला 1 किलोवॅट 1.9 किलोवॅट एवढा म्हणजे 1 किलोवॅटचा प्लांट इन्स्टॉल करावा लागेल आणि त्याच्यासाठी नंबर ऑफ पॅनल्सची रिक्वायरमेंट ही 2 असेल. कंपोनंट स्पेसिफिकेशन: सोलर पॅनल PV कंपोनंट स्पेसिफिकेशन अशा प्रकारे आहे की जे 1 किलोवॅटसाठी 500 वॅटचे 2 पॅनल वापरले जाणार आणि इन्व्हर्टर हे 1 किलोवॅट ग्रो-वॅट इन्व्हर्टर फॉर DC to AC वापरणार. इन्सुलेटर PV ॲरे DC इन्सुलेटर. नेट मीटरिंग ग्रीड पॉवर यूज सोलर पॉवर सेंट. ग्रीड टाईप हा ऑन ग्रीड टाईप असणार आहे कारण आमच्या एरियामध्ये 24/7 इलेक्ट्रिसिटी असते. केबल्स DC to AC केबल्स यूज होणार. ब्लॉक डायग्रॅम अशी आहे: सनलाईट ही सोलर पॅनल थ्रू DC इन्सुलेटरमध्ये DC इलेक्ट्रिसिटी होणार आणि इन्व्हर्टर थ्रू DC to AC कन्वर्ट होऊन AC इन्सुलेटरमध्ये जाणार. नंतर डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये तिथून ती नेट मीटरला पास होणार. नेट मीटरपासून ग्रीडला एक्सपोर्ट किंवा ग्रीडपासून इम्पोर्ट करून हाऊससाठी देण्यात येणार. इकॉनॉमिक्स ऑफ सोलर पॉवर प्लांट फिजिबिलिटी: मंथली सेविंग कन्झप्शन इंटू युनिट रेट. मंथली कन्झप्शन हे 1049 इंटू युनिट रेट हा ₹11.10 एवढा आहे. सो मंथली सेविंग इज अराउंड 1164.39 रुपीज पर मंथ एवढी सेविंग होईल. पेबॅक पिरियड हा कॉस्ट अपॉन सेविंग इज इक्वल टू टोटल कॉस्ट ऑफ 1 किलोवॅट सोलर पॉवर प्लांट इज 50,000 डिवायडेड बाय सेविंग 1164.39 yearly. So it convert month into
33/12 इज इक्वल टू 3.5 इयर्स. म्हणजे सर आमचा हा पेबॅक पिरियड हा 3.5 वर्षांचा असेल. CO2 इमिशन आपले किलोवॅट, किती किलोवॅटचा पॉवर प्लांट असेल आणि इंटू 0.7, सो 0.736 kg कार्बन इमिशन होणार. सबसिडी ही 1 किलोवॅट प्रोजेक्टसाठी 26,000 विल गेट फ्रॉम गव्हर्मेंट. 500 वॅट पॅनलची प्राईस 18,000 आहे. कन्क्लुजन, वी विल गेट द 25 years वॉरंटी और मॅन्युफॅक्चरिंग लाईफ and benefit is that our payback is 3.5 years. After that we have the profit and we will get subsidy also. इन्व्हर्टरचं स्पेसिफिकेशन आहे की कॅपॅसिटी त्याची 1.5 किलोवॅट एवढी आहे. इफिशियन्सी 90.83%. इनपुट व्होल्टेज 200 volt DC. आउटपुट व्होल्टेज 10 ampere AC. फ्रिक्वेन्सी 50 Hz. सोलर पॅनलचं स्पेसिफिकेशन आहे. पॉवर आउटपुट 500 वॅट. सेल टाईप मोनोक्रिस्टलाइन. मॉड्यूल इफिशियन्सी 20.5%. VOC 50 volt म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज 50 volt. शॉर्ट सर्किट करंट 39.6 ampere. मॅक्झिमम व्होल्टेज 41.5 volt. मॅक्झिमम करंट 36.3 ampere. थँक्यू सर.